तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ, मी कल्याणी. तर मी आज चाललेली आहे मिरच्या आणायसाठी रानामध्ये, की खिचडी करायची, त्याच्यामुळे म्हणलं मिरच्या घेऊन यावं. तर बघा, अशी रानातच चालली, मधनं रस्त्याने नाही चालली. आणि आमच्या इकडं बिबट्या आलाय आता, बिबट्याची भीती आहे आता आमच्या इकडे बघा. तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवा आपण कुठं चाललोय कुठं नाही. ती ढेकळातनं चालाय पण ये नाही मला तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर सगळ्यांनीच आज दत्त जयंती निमित्त उपवास धरलेला आहे. तर आज दत्त जयंती पण आलेली आहे गुरुवारची, खूप दिवसातून गुरुवारची आलेली आहे. म्हणजे किती मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. दत्ताचा वार गुरुवारच आहे आणि दत्त जयंती पण गुरुवारीच आलेली आहे. तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावा, दाखवावा आपण कुठं चाललोय कुठं नाही. तर हे बघा, ऊसामध्ये किती गवत पडली होती आता. तर तुम्ही पण धरता का मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार? कोण कोण धरते? काय काय धरत नाहीत, काय काय धरतात. तर आमची तर बऱ्यापैकी सगळी लोक उपवास धरतात आणि बऱ्यापैकी लोक धरत नाहीत. काय काय चाहती अशी धरत नाहीत ते उपवास. तर म्हणलं चला, तर आलेली आहे मी रानामध्ये. तर आमचे मिस्टर आले ते खायला तोडायसाठी, गिनीगोल तोडायसाठी. त्यांना दत्त जयंतीला जायचे त्याच्यामुळे. आणि मी आली मिरची नेण्यासाठी. तर हे बघा आमच्या शेवग्याचं झाड, आमच्या शेजाऱ्यांची तूर आहे. तुरीतनं बिबट्या बाहेर निघलेला सगळं कळायचं नाही, एवढा मोठी झाली तूर. तर झालं का चहा पाणी नाश्ता तुमचा? नाश्ता म्हणजे आज उपासच आहे, पण खिचडीचा नाश्ता झाला का? तर मी आता खिचडीसाठी मिरच्या न्यायला आली. आणि खिचडी खातोच उपासाला, आम्हाला खिचडी पण आवडते आणि आम्हाला उपासाला दम नाही लागत. खरं तर ह्या उपासाला फळच खातात. तर हे बघा कसा बिंदू कापतो बाई. मिरच्या बी सापडतात का नाही काय माहिती, आधी खरं बघायसाठी म्हणलं सापडल्या तर न्यावं खिचडी पुरत्या का होईना. हे रान तर तुम्हाला माहितीच आहे, आमचं शेवग्याचं रान. तर फ्रेंड, ही अशा प्रकारची पूजा आज मी मांडलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, तुमची पण पूजा मांडून झाले का? तर ही अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. तर आम्ही असेच मांडतो पूजा. तुम्ही कशी मांडता ते नक्की मला तुम्ही सांगा. आणि इथं आहे आमचा देवारा. हा आहे आमचा देवारा आणि त्याच्याच बाजूला इथं ही पूजा मांडलेली आहे खाली मी. तर मस्त मांडली का ती नक्की मला सांगा तुम्ही. आज आहे दुसरा गुरुवार. तर मी आज अशी पूजा मांडली. आणि ह्याला हार आणत असतो आम्ही, अशी वेणी वरतून टाकायची, अशी नारळाच्या वरती अशी टाकलेली. पण ते काय आणलेली नाही, म्हणून मी अशी फुलं मांडलेली आहेत. तर इथं वरती 2 फुलं मांडलेत आणि इथं बाकीची खाली मांडून घेतलेत सगळी फुलं. आणि सगळं म्हणजे इथं खोबरं, त्याचा विडा नाही का, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी. आणि त्याच्या पाठीमाग आहे तो गणपती आहे चांदीचा. आणि हे अशा प्रकारे 5 फळं. आणि इथे लक्ष्मीचं पुस्तक
आणि हा लक्ष्मीचा फोटो आहे पाठीमागचा. तर ही अशा प्रकारची साधी आणि सिंपल माझी पूजा असते. तर कशी कशी वाटते ती नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं म्हणजे कसं की जे मी व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल की व्हिडिओ पडला म्हणून. शोधत इकडं तिकडं बसण्यापेक्षा नाही का, सबस्क्राईब केलं म्हणजे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत टाकले की पोचतोय. आणि हे रांगोळीचं छाप आणलेले होते आमच्या ह्यांनी, बरेच आणलेत, जवळजवळ 7-8-10 तरी असतील. तर वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले आहेत, पण मी एकाच प्रकारची रांगोळी काढली सगळीकडे, म्हणजे ती छापची. तर ही अशी श्रीची रांगोळी काढली. म्हटलं श्रीची रांगोळी छान वाटते सगळ्यात म्हणूनसाठी. आणि ह्याच्या खाली पण म्हणजे श्री आलेला आहे, पण मी समई मांडले की जेणेकरून समईच्या साईडनी डिझाईन होती तयार. तर हे अशा प्रकारे माझी साधी आणि सिंपल अशी रांगोळी आहे. आणि अशी पूजा पण आहे, साधी आणि सिंपल. तर तुम्ही पण नक्की दर्शन करून घ्या आमच्या लक्ष्मीचं. काय काय लय त्याला कपडे घालतात, काय करतात, पण आमची साधी सिंपलच असते पूजा. जास्त ओव्हर काय नाही आमचं. आणि आमच्या घरात हे अशा प्रकारे देव पण आहेत, म्हणजे देवारा. आणि त्याच्यावरती ताट पण आहे, आमच्या सासूबाईंच्याच हातावर ताट आहे हे. आणि हे असे माऊलींचं फोटो वगैरे सगळं आहे. आणि इथे दत्ताचा पण फोटो मांडलेला आहे आम्ही खिडकीमध्ये, की इथं अडकवायला पण जागा नाहीये. आणि आज दत्त जयंती असल्यामुळं दत्ताचा फोटो आहे आमच्याकडे, म्हणून त्याची पण आम्ही पूजा करून घेतलेली आहे. त्याला प्रसाद पण ठेवलेला आहे, खिचडीचा प्रसाद केलेला होता, मग ती खिचडीचा प्रसाद पण त्याला ठेवलेला आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा दत्त जयंती निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप तुमचा दिवस चांगला जाओ, तुमची भरभराटी हो, अशी माझी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आहे. आणि महालक्ष्मीला सुद्धा मी प्रार्थना करते की सगळ्यांचं आयुष्य खूप सुंदर जावं. तर बाय.